नमस्कार, रोखोकमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. देशातल्या लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा काल पार पडलाय. मात्र मतदान यंत्रांचं कवित्व अद्याप संपलेलं नाही. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत शंका व्यक्त केली आहे. आजवर अनेकांनी अनेकदा ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केल्या आहेत. मात्र चंद्राबाबूंच्या आरोपातून एक नवा मुद्दा समोर आलाय. तो म्हणजे भारतातील मतदान यंत्रांचा रशियाशी असलेला संबंध. रशियातील काही मंडळी ईव्हीएम हॅक करण्यात तरबेज आहेत आणि काही कोटी रुपयांच्या मोबदल्यात ते निवडणुका जिंकून देण्याची ग्वाही देतात, असा गंभीर आरोप चंद्राबाबूंनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. चंद्राबाबूंच्या या आरोपात कितपत तथ्य आहे? हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या रशियातून खरंच अशा प्रकारे मतदान यंत्र नियंत्रित होऊ शकतात का? हा आरोप करून चंद्राबाबूंना नक्की काय साध्य करायचंय आणि या आरोपाचा मतदान यंत्रांवर किंवा त्याहीपेक्षा मतदारांवर काय परिणाम होऊ शकतो, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊयात भारत, रशिया आणि ईव्हीएम या आजच्या आपल्या रोखोक कार्यक्रमात. या कार्यक्रमात सहभागी होणारे मान्यवर आहेत केशव उपाध्ये, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, प्रदीप देशमुख, नेते राष्ट्रवादी काँग्रेस, आणि माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन, प्रवक्ता काँग्रेस पक्ष. यासोबतच आपण अनय जोगळेकर, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, यांनाही चर्चेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलंय. ते काही काळातच आपल्या सोबत असतील. तसंच ईव्हीएमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बाजू मांडण्यासाठी गेलेल्या त्यांच्या प्रतिनिधी वंदना चव्हाण या सुद्धा फोनवरून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित आहेत. त्यांनाही आपण थोड्याच वेळात संपर्क साधणार आहोत. अनय जोगळेकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांचं स्वागत. तेव्हा आपल्या सर्व मान्यवरांना आपण या चर्चेत सुरुवात करतानाच सांगू इच्छितो की कृपया आपण थेट, नेमकं आणि मोजकं बोललात तर अधिकाधिक आपली चर्चा वेगवान होऊ शकेल. माझा पहिला प्रश्न माझ्यासोबत स्टुडिओमध्ये असलेल्या डॉक्टर रत्नाकर महाजन यांना आहे. महाजन सर, ज्या पद्धतीनं ईव्हीएमच्या बद्दलची आणि व्हीव्हीपॅट बद्दलची सुद्धा शंका पुन्हा पुन्हा घेतली जाते. एका बाजूला निवडणूक आयोग वारंवार असं सांगतो आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही छेडछाडीची शक्यता नाही, तरीही 3 टप्पे झाल्यानंतरही असा संशय का वाटतो आहे? नाही, हा संशय काही 3 टप्पे झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त केला गेलेला नाही. आपल्याला आठवत असेल तर या निवडणुकांची घोषणा होण्याच्या आधी 17 राजकीय पक्षांचं एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलं होतं आणि त्यांनी ईव्हीएमबद्दल लोकांच्या मनात आणि राजकीय पक्षांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून यावेळच्या निवडणुका मतपत्रिकांद्वारे घ्याव्यात असं आवाहन निवडणूक आयोगाला केलेलं होतं. निवडणूक आयोगाने ते काही मानलं नाही. त्यामुळं पुन्हा एकदा हेच शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलं आणि आता उपलब्ध असलेल्या वेळामध्ये मतपत्रिकांद्वारे मतदान काही शक्य नाही, तेव्हा निदान एकूण मतदान केंद्रांपैकी 50% मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटची यंत्र बसवावीत आणि त्या व्हीव्हीपॅटच्या यंत्रांवर जे येईल त्याची पण मोजदाद व्हावी अशी विनंती निवडणूक आयोगाला केलेली होती. पण निवडणूक आयोगाने आपल्या कारणाखातर, काय त्यांची कारणं असतील माहीत नाही, एक कारण असं होतं की त्याच्यामुळं मतमोजणीला वेळ लागेल. आता मतमोजणीला वेळ लागेल हे काही निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं कारण नाही, ते फार किरकोळ कारण आहे. पण तरी निवडणूक आयोगानं ते काही मानलं नाही. पण महाजन साहेब, तुमच्याच या मागणीला अनुसरून निवडणूक आयोगानं 2 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट त्यांनी अशी केली की त्यांनी प्रत्येक ईव्हीएमला व्हीव्हीपॅट बसवलं. दुसरी गोष्ट जी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाली ती म्हणजे एकूण मतदानापैकी 5% व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. या 2 गोष्टी पुरेशा नाहीत? नाही पुरेशा, कारण 50% मोजल्या जाव्यात अशी मूळ मागणी होती. त्याची बोळवण निवडणूक आयोगानं 5%वर केलेली आहे. दुसरं असं की आत्तापर्यंत जे 3 टप्पे मतदानाचे झाले
त्या मतदान टप्प्यांपैकी पहिल्या 2 टप्प्यांमध्ये तर EVM मालफंक्शनिंग नजरेलाच आलेलं आहे. म्हणजे कुठलंही बटन दाबलं. तुम्ही महाराष्ट्रातली काही उदाहरणं द्याल का की कुठे? सोलापूरला झालं. सोलापूरचं प्रकरण खुद्द प्रकाश आंबेडकर आणि सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या निदर्शनास आणलेलं होतं. त्यामुळं एकूण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेसाठी आणि EVMच्या विश्वासार्हतेसाठी हे आवश्यक आहे. अगदी. आता आपल्यासोबत केशव उपाध्ये आहेत. मात्र तत्पूर्वी रत्नाकर महाजन सरांनी ज्या सोलापूरचा उल्लेख केला त्याच्या संदर्भातला एक तपशील मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला प्रकाश आंबेडकर आणि सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरच्या EVM यंत्रांवरील कोणतंही बटन दाबलं तरी मत कमळाला जात आहे असा आरोप केला, त्याची शहानिशा करण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या झी मीडियाचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची मुलाखत घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कोणतीही घटना होत नसल्याचं स्पष्टपणे माध्यमांवर सांगितलं होतं. आता केशव उपाध्ये, मला एका गोष्टीचा खुलासा करा. हे कोणतंही बटन दाबलं की कमळाला मत जातंय याच्या संदर्भातली चर्चा फार मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमावर सुरू आहे, समाज माध्यमावर सुरू आहे. आणि लोक तर विनोदानं असं म्हणायला लागले आहेत की घरात पंख्याचं बटन दाबलं तरी पण कमळाला मत जायला लागलंय. तुम्ही लोक करताय काय नक्की? इतका प्रभाव आहे का तुमचा निवडणूक आयोगावर, यंत्रांवर, EVM वर? प्रसाद काथे सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. सगळ्यात खरं म्हणजे आत्ताच्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर खरं इथल्या इथे जो रत्नाकर महाजनांनी जे मुद्दे आक्षेप आणि उदाहरण दिलं ते उदाहरणच किती खोटं होतं हे इथल्या इथं त्या तुमच्याच झी मीडियाच्या पत्रकारांचे प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी अशा प्रकारे कुठलंही घडत नाही हे सांगितलं. आपण कालच्या पत्रकार परिषदेकडे येऊ. जे सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊन मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांना विचारण्यात आलं होतं की याच्याबद्दल पुरावा काय. ते चंद्रबाबू नायडू म्हणजे याच्याबद्दल माझ्याकडे पुरावा नाही आहे काही, पण असं वाटतं. मला असं वाटतं अशा वाटण्यावरती राजकारण होत नसतं. सगळ्यात पहिला गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टीची ही भूमिका आहे 5 नाही 50 नाही 70 नाही, काय जे मोजायचे आहेत मोजा, आम्हाला काही त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही. 100% मोजलं तरी आम्हाला काही आक्षेप असणार नाही. आम्ही म्हणजे ते काँग्रेससारखं रडगाणं आम्ही गाणार नाही की पराभव झाला की लोकशाहीचा पराभव आणि EVMमुळे पराभव झाला, विजय झाला की लोकशाहीचा विजय आणि सगळं काही ठीक आहे असं ढोंगीपणा रडण्याचं काम आम्ही करत नाही. याच VVPAT मशीनवरती राजस्थानचा निकाल लागला, मध्य प्रदेशचा निकाल लागला, छत्तीसगडचा निकाल लागला. त्यावेळी कुणालाही असं आठवलं नाही की अरे EVMमुळे बघा कसा घोळ झाला असेल. मात्र 23 मेला असे काथे सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, 3 टप्पे निवडणुकीचे संपलेले. या 3 टप्प्यामध्ये 23 मेला चित्र काय असणार याचा अंदाज शरद पवार असतील, चंद्रबाबू नायडू असतील, अशा भल्या भल्यानं तो अंदाज आता आलेला आहे. आणि 23 मेला कारण काय द्यायचं याची तयारी आत्तापासून सुरू केली. आपण पटकन या संदर्भात रत्नाकर महाजन सरांची प्रतिक्रिया घेऊ. महाजन साहेब, हे सगळं ढोंगीपणातून, तक्रारदारीच्या स्वरूपातून आणि एकूणच पराभवाचं कारण शोधण्यासाठी चाललंय अशा स्वरूपाचा भाजपचा आक्षेप आहे. EVMच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोकच आता EVMच्या मालफंक्शनिंगचा दोष स्वतःच्या गळ्यात का अडकून घेत आहेत हे मला कळत नाही. आपल्या आठवणीसाठी सांगतो की EVMचा वापर जेव्हा सुरू झाला त्यावेळेला आत्ताचे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य आणि हैदराबादच्या एका संस्थेचे कार्यकर्ते जयप्रकाश या दोघांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन EVM कसं टॅम्पर केलं जाऊ शकतं हे सप्रयोग दाखवलं होतं. आजचे यांचे प्रवक्ते GVL नरसिंहराव यांनी तर याच्यावर एक पुस्तकच लिहिले. अगदी पुस्तक लिहिलंय, त्याला अडवाणींनी प्रस्तावना दिलेली आहे, हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यातली महाजन सर एक छोटीशी सूचना अशी फक्त आहे की त्याही वेळेला EVM वर आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं होतं की याला एक पेपर ट्रेल द्या. तो पेपर ट्रेल मिळताना दिसतोय आता, तरीही तुमचं म्हणणं आहे की नाही, हे पटच नाहीये. म्हणूनच EVM हे टॅम्पर प्रूफ आहे आणि EVM हे मॅनिप्युलेट करता येत नाही या सिद्धांताला पहिलं आव्हान ज्यांनी दिलं होतं तेच आता पेपर ट्रेल आणि अन्य माध्यमांनी EVMचं समर्थन करतात. अगदी. पण मला या निमित्तानं एक गोष्ट सांगा, हे रशिया कुठून आली अचानक ह्याच्यामध्ये? भारतातल्या EVM मध्ये रशियाकडून नियंत्रण केलं जाणं, हे अमेरिकेतल्या संदर्भातला झालेला आरोप हा तिथे सुद्धा चौकशीच्या अंतर्गत सुरू आहे की ट्रम्पच्या निवडणुकीत पुतीन यांनी हस्तक्षेप केला का? रशिया भारताच्या निवडणुकीतही हस्तक्षेप करतोय अशा स्वरूपाचा हा संकेत आहे का? रशिया म्हणून नव्हे तर रशियातील काही तंत्रज्ञ हे करत आहेत असं
चंद्रबाबू नायडूंनी काही सांगितलेलं आहे. ज्या अर्थी त्यांनी हे सांगितलेलं आहे त्या अर्थी त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असला पाहिजे. निवडणूक आयोगानं जर ह्याची तपशीलवार चौकशी केली तर चंद्रबाबू नायडू अवश्य त्यांच्या पुढे ही बाजू मांडतील. केशव उपाध्ये, मला आपल्याला संधी द्यायची आहे, पण तत्पूर्वी एकदा प्रदीप देशमुख यांना आपण चर्चेत सहभागी करतोय. प्रदीपराव, ज्या वेळेला ईव्हीएमच्या संदर्भातला खुलासा किंवा तुमचे आक्षेप नोंदवा असं आवाहन केलं गेलं होतं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनी दिल्लीत जाऊन काय भूमिका घेतली, तिथे जाऊन काही सादरीकरण केलं का? त्या सादरीकरणातून तुम्हाला असं जाणवलंय का की हजारो किलोमीटर लांब राहून सुद्धा भारतातलं ईव्हीएम हे कुठेतरी गडबड स्वरूप करता येतं, टॅम्पर करता येतं? नाही, याच्यात दोन गोष्टी आहेत. जगामध्ये 191 देश आहेत. मला आवाज येत नाही आपला. आपण बोला, मी पूर्णपणे ऐकतोय. जगामध्ये 191 देश आहेत, त्याच्यामधले फक्त 18 देश, जगामध्ये 191 देशामध्ये फक्त 18 देशामध्ये EVMचा वापर होतो. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी EVMचा कोणी वापर करत नाही. आपल्याला एक मुद्दा या ठिकाणी घेतला पाहिजे की समाजातला एक मोठा वर्ग, जवळजवळ भारतातल्या प्रमुख राजकीय पक्षांमधले 23 राजकीय पक्ष EVMच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित करतायत. आपण सर्वांनी मिळून जर 50% ते जे पत्र आहे आपण 50%ची जरी मोजणी केली तरी त्यातनं काय मोठा असा फरक पडणार आहे? तसंही निवडणूक झाल्यानंतर 1-1.5 महिना आपण थांबतो आणि त्यानंतर मतमोजणी होते. 1-2 दिवस उशीर झाला तर त्यातनं फारसं मोठं काय बिघडणार आहे? परंतु सत्यतेची पडताळणी करण्याकरता, या भारतातील लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ करण्याकरता आपल्याला 50% पत्रिका मोजायला काहीच मला वाटत नाही हरकत. प्रदीप देशमुख, आपण 50% व्हीव्हीपॅटच्या पत्रिका मोजण्यासंदर्भातला आग्रह इथे नोंदवता आहात. या दरम्यान महाराष्ट्रात घडलेली एक घटना तुमच्या कानावर घालतो आणि ती त्यानिमित्तानं आपण सगळ्या प्रेक्षकांनाही सांगू. महाराष्ट्रात सर्वप्रथम EVMच्या संदर्भातला व्हीव्हीपॅटचा वापर हा नांदेडच्या मनपा निवडणुकीत झाला. तिथे मतपत्रिका ज्या व्हीव्हीपॅटमधून बाहेर निघाल्या होत्या त्यांची आणि EVMच्या मध्ये दिलेल्या मतांची मोजणी झाली, तुलना झाली आणि ती 100% बरोबर निघाली. हा एक भाग. दुसरा भाग, कदाचित हा भाग महाजन सरांना जास्त आवडेल. नांदेडमध्ये व्हीव्हीपॅट वापरल्यानंतर काँग्रेसच जिंकलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला अजूनही व्हीव्हीपॅट आणि EVMवर विश्वास ठेवायचा नाहीये का, हा प्रश्न निर्माण होतो. पण आपल्याबरोबर एक तंत्रज्ञ आहेत, अनय जोगळेकर, जे EVMच्या संदर्भात अधिकाधिक योग्य माहिती देऊ शकतात असं आपण म्हणतोय आत्ता. आणि त्याच अनुषंगाने अनय जोगळेकर, मला प्रश्न विचारायचा आहे की अनय जोगळेकर, रशियाच्या KGBच्या बाबतीतला उल्लेख भारताच्या निवडणुकीच्या अनुषंगाने व्हायला लागलेला आहे. या संदर्भातले उल्लेख ट्रम्पच्या निवडणुकीबाबतीत झाले. ट्रम्पच्या निवडणुकीमध्येही रशियानं हस्तक्षेप केला, घुसखोरी करून निकाल बदलवण्यापर्यंत प्रयत्न झाले. एकदा तो इतिहास एका मिनिटात सांगा, मग भारतात काय घडू शकतं, घडतंय का, याच्यावर चर्चा करू. अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये आणि ब्रेक्झिटमध्ये जो रशियन हस्तक्षेपाचा विषय आहे तो 2 प्रकारचा आहे. एक तर म्हणजे रशियन हॅकर्सनी याच्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत ईमेल्स त्या फोडून त्या सार्वत्रिक केल्या आणि त्याच्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाची प्रतिमा मलिन केली आणि त्याचा फायदा ट्रम्प यांना झाला. हा एक त्यातला भाग येऊ शकतो. दुसरं एक त्याच्यातलं केम्ब्रिज अनालिटिका कंपनी आहे आणि काही ठिकाणून असं वाचण्यात आलं की काँग्रेस पक्षाने केम्ब्रिज अनालिटिकाचीही मदत घेतली होती. त्याच केम्ब्रिज अनालिटिकाने ज्यांनी ट्रम्प यांना निवडण्यात मदत केली, त्यांनी एक अशा प्रकारचं फेसबुकच्या माध्यमातून लोकांचं माइंड मॅपिंग करून त्याच्यातनं एक लोकांचं मानसिक विचार करण्याची पद्धत शोधून एक जहाल प्रचार केला आणि त्याचा एक त्यांना ट्रम्पला फायदा झाला असं एक केलं जातं. आणि तिसरा याच्यात ब्रेक्झिटमध्ये साधारणतः म्हणजे फेसबुक आणि डार्क वेबचा वापर करून लोकांचं मन बदलवण्यासाठी हा एक वापर करण्यात आला, हे आरोप होतात. यातला कुठलाही आरोप EVM संबंधी किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन संबंधी नाहीये. अगदी. आपण अनय जोगळेकर जो मुद्दा मांडला तो सोप्या शब्दात जर लक्षात घ्यायचा असेल तर तो असा आहे की परदेशस्थ व्यक्तींनी म्हणजे रशियानी अमेरिकेच्या आणि ब्रेक्झिटच्या संदर्भामध्ये ईमेल आणि ईमेलच्या संदर्भातलं इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या मध्ये पेनिट्रेशन केलं, म्हणजे त्यात भेद केले आणि त्यातून जनमताच्या मधला मानसिक गोंधळ तयार करून त्यात हवे तसे निकाल पदरात पाडून घेतले. रत्नाकर महाजन सरांना या संदर्भात बोलायचं आहे, पण महाजन सर, मी एक अजून प्रश्न अनय जोगळेकरांना विचारणार आहे.
अनय जोगळेकर, भारतातली ईव्हीएम प्रणाली ही संपूर्णपणे स्टँड अलोन आहे. याचा अर्थ त्या प्रणालीला कोणत्याही प्रकारे इंटरनेटचं कनेक्शन कुठेही नसतं. केवळ विजेचं कनेक्शन असेल, पण ते सुद्धा बॅटरी चार्ज झाल्यानंतर राहत नाही. मग अशा वेळेला अवकाशात बसून अज्ञात स्वरूपात अदृश्य राहून ईव्हीएम हॅक होऊ शकतं का? याचं उत्तर नाही आहे. आणि म्हणून मला आश्चर्य वाटलं, कारण चंद्राबाबू नायडू यांची प्रतिमा इतर कुठल्याही राजकारण्यांपेक्षा वेगळी अशी देशात IT मॅन किंवा गव्हर्नन्समध्ये ITचा वापर करणारा अशी ही आहे. आणि हाच माणूस, हाच नेता जेव्हा म्हणतो की EVM मध्ये घोटाळा होऊ शकतो, म्हणून मी त्यांचं मुलाखत काळजीपूर्वक ऐकली. पण त्याच्यातही त्यांनी EVMच्या कुठल्या भागात किंवा कुठल्या प्रोसेसमध्ये रशियन हॅकर किंवा कुठल्याही प्रकारे तंत्रज्ञानाच्या द्वारे हस्तक्षेप होऊ शकतो का, तर असं त्यांनी कुठलंही विधान केलं नाही. त्यांनी फक्त असं म्हटलं की ही जी चिप जे लोक डिझाईन करतात, अर्थात ते भारतीयच अभियंते आहेत, त्यांचं जर मनात काहीतरी आलं आणि त्यांनी जर त्याच्यात काहीतरी वेगळं डिझाईन केलं, तर हे चिप डिझाईन करणाऱ्यांच्या हातात आपल्या 90 कोटी मतदारांचं भवितव्य आपण देऊ शकतो का? अर्थात या दाव्यातही तथ्य नाही, कारण हे जे चिप डिझाईन करणारे लोक आहेत ते काही असे लाखो मशीन जी बनतात त्याच्यात एका प्रकारे डिझाईन करून एका पक्षाला निवडणूक येण्यासाठी हे करतात आणि बाकीचा निवडणूक आयोग, बाकीचं मीडिया यंत्रणा सगळ्यांना कळत नाही, असं होऊ शकत नाही. त्यामुळे दुर्दैवाने या आरोपातही तथ्य दिसत नाही. ठीक आहे, आता मला एक प्रश्न प्रदीप देशमुखांना विचारायचा आणि त्यानंतर मग महाजन सरांना आपण बोलायची एक संधी देणार आहोत. प्रदीप देशमुख, या हॅकिंगच्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस हॅकिंग संदर्भात काही ठोस भूमिका घेऊन पुढे जातीये का? ईव्हीएमला विरोध करण्यामागे त्यांना हॅकिंग संदर्भात काय तपशील उपलब्ध आहे? नाही, आमची पॉलिटिकल पार्टी आहे, आमची काय IT कंपनी नाही आहे. जर आम्हाला त्याच्याविषयी काही जर अनुमानापर्यंत जायचं असेल तर ते मशीन आमच्याकडे द्यायला लागेल. आम्हाला काही वर्षभर, 6 महिने, 2 वर्ष त्याच्यावरती रिसर्च करायला लागेल. एखाद्या टेक्निशियन्सला त्या संदर्भात ते युनिट देऊन त्याची शहानिशा करायला लावली पाहिजे. एक दिवस कोणीतरी बोलवायचं आणि एका दिवसामध्ये ते हॅक करून दाखवा आणि तुम्ही नाही दाखवलं म्हणजे ती यंत्रणा पूर्णपणे निर्दोष आहे असं म्हणून नाही चालत. अगदी. प्रदीप देशमुखांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की निवडणूक आयोगाकडून पुरेसा वेळ मिळत नाही. रत्नाकर महाजन, आपण बोला. 1-2 गोष्टी इथं सांगितल्या पाहिजेत. एक तर ट्रम्पच्या निवडणुकीबद्दल तिथल्या कमिटीनी जो रिपोर्ट दिला आहे तो रिपोर्ट मुळात इनडिसिसिव्ह आहे. म्हणजे त्याच्यावरून अमुक निर्दोष आहेत किंवा तमुक दोषी आहेत असा काहीही निष्कर्ष त्या कमिटीच्या अहवालामध्ये काढण्यात आलेला नाही. फक्त एवढंच म्हटलेलं आहे की अशा इंटरफिअरन्सचा कुठला पुरावा मिळत नाही. पण त्याचं निर्दोषत्व सिद्ध झालं आहे का किंवा कोणाचा दोष सिद्ध झाला आहे का, तर तसं काही त्या अहवालात नाही. ब्रेक्झिटच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. आता मुद्दा असा की आपण मगाशी नांदेडचा उल्लेख केलात आणि ते म्हणजे मला नांदेडबद्दल विशेष आनंद वाटण्याचं काही कारण नाही. उद्या पुण्याबाबतीत जरी अशी तक्रार आली आणि त्यात BJPचा उमेदवार निवडून आलेला असला आणि तिथली यंत्र व्यवस्थित असली तरी मला आनंदच होईल. मुद्दा पक्षाचा नाही. तुम्ही उल्लेख केलात म्हणून मी सांगतो, मुद्दा पक्षाचा नाही, मुद्दा निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेच्या बद्दलच्या निसंशयतेचा आहे. अगदी बरोबर. आणि 2014चा एक किस्सा या निमित्तानं आठवला आणि तुम्ही पुण्याचा उल्लेख केलात म्हणून सांगतो. 2014च्या निवडणुका झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात सर्वात जास्त आंदोलन आणि वेगवान आणि मोठं आंदोलन भाजपाकडून झालं होतं. निकाल लागल्यानंतर मात्र त्यावर कोणी एक शब्द आणि एक चकार शब्द बोलायला पुढे आलं नाही. केशवराव, मुद्द्यावर या, पटकन आपली भूमिका मांडा, ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला. नाही, अगदी मुद्द्यावर येतो. माझ्याकडे आता इलेक्शन कमिशनची 3 जून 2017ची एक प्रेस नोट आहे आणि त्यातले फक्त 2-3 मुद्दे 10 सेकंदात फक्त सांगतो. त्याच ह्याच्यामध्ये त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि EVM हॅक करण्यासाठी त्यांनी ज्या लोकांना, सगळ्यांना पार्टीनं आवाहन केलं होतं त्यामध्ये वाईल मेजॉरिटी म्हणजे इन विच 42 पार्टी पार्टिसिपेटेड, या सगळ्या ह्याच्यामध्ये वाईल मेजॉरिटी एक्सप्रेस फुल कॉन्फिडन्स ऑन द इंटिग्रिटी ऑफ द EVM मशीन. एक. दुसरं, 2 पार्टीने आक्षेप घेतले. एक NCP सांगितलं की आम्ही हॅक करून दाखवू, एक NCP आणि दुसरं CPI. टुडे बोथ पार्टीज त्यांनी सांगितलं, हवेवर CPM टोल्ड दे डू नॉट विश टू पार्टिसिपेट इन द चॅलेंज बट ओनली वॉन्ट टू अंडरस्टँड द EVM प्रोसेस. ज्यांनी चॅलेंज अगोदर जाहीर केलं आम्ही EVM हॅक करून दाखवतो, ते येऊन सांगितलं काय की नाही, आम्हाला फक्त इंटरेस्ट समजून घ्यायची प्रोसेस आहे. दुसरं, त्याच्यानंतर पुढचं, CPM टीम देन एक्सप्रेस कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन. हे माझं शब्द नाही आहेत, हे प्रेस नोट मधले शब्द आहेत.
अँड सजेस्टेड दॅट आला एनी सच डाऊट कमिशन, जर असं काही आलं तर त्यांनी दूर करावं. म्हणजे कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन सीपीआयने व्यक्त केलं. आता दुसरं एनसीपी जिथे इथं बसलेले आहेत, इन्फॉर्म दॅट दे एनसीपी लेड टीम बाय मिसेस वंदना चव्हाण MP informed that they too do not want to participate any challenge but only interested to participate in academic exercise. प्रसाद काथे बाहेर येऊन वेगळ्या गप्पा मारायच्या, आव्हान द्यायची वेळ आली की वेगळी भूमिका घ्यायची. ही डबल स्टँडर्ड, याला ढोंगीपणा म्हणा, मगाशी सुरुवातीला शब्द प्रयोग केला तो हाच आहे. इलेक्शन कमिशनने सांगितलं होतं की या तुम्ही चॅलेंज घ्या, त्यावेळी ह्यांनी गप्पा मारल्या, आम्ही करून दाखवतो हॅक मशीन, आणि तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षामध्ये आम्हाला फक्त अकॅडमिक एक्सरसाइज चर्चा करायची आहे, आम्हाला काही हॅक करायचं नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यामुळे मला असं वाटतंय बरं ही ओपन डोमेनची प्रेस नोट आहे, माझ्या मनाची प्रेस नोट नाहीये. त्यामुळे प्रश्न असा आहे, माझं म्हणणं 5 नाही 100% चेक करा बॅलेट पेपर. भारतीय जनता पार्टीची ही भूमिका, आमचा काही आक्षेप नाही त्याच्यामध्ये. प्रश्न असा आहे, पराभूत झालं की मात्र ईव्हीएमचं निमित्त करायचं आणि जिंकलं की लोकशाहीचा विजय असतो, हा जो ढोंगीपणा आहे हा लोकांनी ओळखलाय आणि म्हणून काँग्रेस पराभूत होणार आहे. केशव उपाध्याय धन्यवाद. आपण ती प्रेस नोट वाचून दाखवलीत. आपण ब्रेक घेणार आहोत, मात्र तत्पूर्वी मी प्रदीप देशमुख यांना एक छोटीशी विनंती करतो. प्रदीप देशमुख, या भागामध्ये वंदना चव्हाण यांच्या भूमिकेवर आणि त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर घेतलेल्या भूमिकेबाबत आक्षेप उत्पन्न झालेले आहेत. आपण वारंवार त्यांना या चर्चेत सहभागी होण्यासाठी विनंती केली आहे. मी ब्रेक घेतोय. तुम्हाला एक विनंती आहे, जमलं तर त्यांना या पुढच्या भागातही सहभागी व्हायला सांगा, म्हणजे त्यांच्यावर झालेले आक्षेप आपण दूर करू शकू. दरम्यान दुसऱ्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ती ईव्हीएमच्या संदर्भातली भीती ही नक्की निवडणूक निकालांच्या अंदाजातून आली आहे का, आणि या संदर्भातली एक फार गंमतशीर बाब माझ्याकडे उपलब्ध असणार आहे, ती आपण ऐकणार आहोत रोखठोकच्या दुसऱ्या भागात. नमस्कार. रोखठोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय भारत, रशिया आणि ईव्हीएम या संदर्भातली. माझ्याकडे 2 गंमतशीर बाबी आहेत, टप्प्याटप्प्यानं आपण त्यांची चर्चा करू. सगळ्यात पहिली बाब अशी आहे की ज्या वेळेला भारतातल्या ईव्हीएमच्या निकालाबाबत आक्षेप नोंदवले जात होते, त्यावेळेला रशियाला भारतातल्या ईव्हीएमची भुरळ पडली होती. आणि ही भुरळ अशी आहे की त्यांनी 2018च्या त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये रशियाने अशी विनंती केली की आम्हाला तुमची ईव्हीएम यंत्रणा वापरायची संधी द्या. आपल्याला माहीत असेल की सर्वसाधारणपणे मोजकीच ईव्हीएम ही देशभरामध्ये टप्प्याटप्प्यानं फिरत असतात आणि ती विशिष्ट कालावधीसाठी मतदान झाल्यानंतर आरक्षित केली जातात. तेव्हा भारत ज्या पद्धतीनं जगामध्ये अनेक गोष्टी विविध देशांच्या साठी करत असतो, त्यालाच एक आधार मानून रशियानं ही विनंती केलेली होती की 2018मध्ये त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत वापरायला ईव्हीएम द्या. अनय जोगळेकर, आता एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे की जर समजा अशी ईव्हीएम दिली गेली असती तर ती टॅम्पर होऊन आली असती का, आणि भीती ही तिथून जन्माला आली आहे का? ती कदाचित आली असती, कारण त्यांचं प्रोग्रॅमिंग कोणी केलं आणि त्याच्यासाठी कशासाठी वापर केला हा त्यातला मुद्दा संशय येऊ शकला असता. असं करणं कठीण आहे, कारण मी जे ऐकलं की ज्या ईव्हीएमच्या ज्या चिप आहेत, मायक्रोचिप आहेत, त्यांची जी धारण क्षमता आहे कॉम्प्लेक्स प्रोग्रॅम स्वीकारायची ती खूप कमी आहे. त्यामुळे त्याच्यात कशा प्रकारचं प्रोग्रॅमिंग होऊ शकतं की समजा जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात त्यांच्या सुरुवातीच्या त्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र बरोबर चालतंय, पण 100 मतं कास्ट झाल्यावर 200 मतं कास्ट झाल्यावर ते माल फंक्शन करायला लागतं आणि एका पर्टिक्युलर पार्टीला मतं देतं. पण ती शक्यता इथे अस्तित्वात उरत नाही, कारण व्हीव्हीपॅटच्या अंतर्गत तुम्ही कोणाला मत देताय ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा त्या ज्या चिप वापरल्या असतात त्या इतक्या साध्या चिप आहेत की त्याच्यावर अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स प्रोग्राम होऊ शकत नाही असं ऐकण्यात आलंय. अगदी अनय जोगळेकर, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की 2018ला रशियाला आपण कोणत्याही प्रकारे ईव्हीएमची मदत पुरवलेली नाही. दरम्यान एक महत्वाची घोषणा किंवा माझ्या कानात झाली आमच्या प्रोड्युसरच्या माध्यमातून, ती अशी आहे की वंदना चव्हाण आपल्या सोबत फोनवर जोडल्या गेलेल्या आहेत. वंदनाताई, आपल्या या चर्चेमध्ये स्वागत. थोड्याच वेळापूर्वी केशव उपाध्याय यांनी निवडणूक आयोगाची एक प्रेस नोट वाचून दाखवली आणि त्या प्रेस नोटच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रत्यक्षात निवडणूक आयोगासमोर वेगळीच भूमिका घेतली ज्या वेळेला ईव्हीएम मधील छेडछाडीचा मुद्दा चर्चायचा होता आणि त्या संदर्भात काही गोष्टी सिद्ध करायच्या होत्या. तुम्ही कृपया या भागात सहभागी झाला आहात, वेळ थोडा मर्यादित आहे,
आपली भूमिका पटकन मांडा, मग त्यावर आपण चर्चा करू. केशव उपाध्याय प्रेस नोट दाखवत आहेत ह्याची मला कल्पना नाहीये, पण मी सांगू इच्छिते की ईव्हीएम चॅलेंज इलेक्शन कमिशननी प्रोग्राम ठेवला होता त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित त्या चॅलेंजवर उतरलं होतं. वंदनाताई माफ करा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. तुम्ही प्रवासात असाल तर काही क्षण थांबू शकता का, जेणेकरून तुमची भूमिका नीट मांडली जाईल? हो, जरूर जरूर. अगदी. आपल्याला वेळ लागणार असेल तर तोपर्यंत मी केशव उपाध्यायांना एक छोटीशी 30 सेकंदाची संधी देतो. केशव उपाध्याय, एनसीपी तिथं काय म्हणाल्याचं निवडणूक आयोग सांगतो ते कृपया परत एकदा सांगा, जेणेकरून ते वंदना चव्हाण पण ऐकतील. NCP team led by Vandana Chavan, MP, informed that they too do not want to participate in any challenge but were only interested to participate in an academic exercise. हे इलेक्शन माझं, केशव उपाध्यायचं माझं नाही, हे इलेक्शन कमिशनचं ऑफिशियली प्रेस नोट आहे. 3 जून 2017 सालची ही प्रेस नोट आहे. अगदी 3 जून 2017 सालची ही प्रेस नोट आहे. वंदनाताई, या प्रसिद्धी पत्रकात जे म्हटलं गेलं त्यावर आपण आता आपली भूमिका मांडावी. ओके, मी आपल्याला क्लिअरली सांगू शकते की जे कंडिशन्स त्यावेळेला ह्या चॅलेंजसाठी इलेक्शन कमिशननी मांडले होते त्यामध्ये पहिला सेंटेन्सच असा होता की इफ यू ऑपरेट द ईव्हीएम मशीन अँड देर इज अन एरर then it will be deemed that you have failed. मला सांगा, कोण आहे इथं की IT तज्ञ आहे की एका ऑपरेशन मध्ये लगेच तुमचं हॅक झालेलं आपण दाखवू शकतो? कुठलाही इलेक्ट्रॉनिक मशीन असेल त्याच्यावर यू हॅव टू प्ले विथ इट, यू हॅव टू ऑपरेट इट सेव्हरल वेज टू अंडरस्टँड की त्याच्यात हॅकिंग होऊ शकतं की नाही. ह्याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही एक कुठलं तरी बटन दाबलं तर ते डेफिनेटली एरर दाखवणार आहे. मग इफ वी आर डीम्ड टू हॅव बीन फेल्ड, त्यापेक्षा त्याच्यात भाग न घेतलेला शहाणपणाचा. पण मग अशा वेळेला तुम्हाला पर्याय काय सुचतो? जर समजा तुमचं म्हणणं असं आहे की पहिल्याच प्रयत्नात आलेलं अपयश म्हणजे भूमिकेवरच अपयश मानलं जात असेल, तर तुम्हाला पर्यायी दृष्ट्या ईव्हीएम हॅकिंगच्या साठी कोणता विषय, कोणता मार्ग योग्य वाटतो? मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक पार्टीला अलाव करा की 1 महिनाभर तुम्ही ह्याच्यावर येऊन जसं तुम्हाला पाहिजे, ज्यांना कोणाला आणायचंय त्यांनी येऊन त्या ईव्हीएम ऑपरेट करावं आणि तुम्ही तिथं ट्राय करावं की ते हॅक होऊ शकतंय का. एका अटेम्प्ट मध्ये इट इज हास्यास्पद आहे. आणि ज्यावेळेला आम्ही इलेक्शन कमिशनरला हे निदर्शनाला आणून दिलं ते सुद्धा अरेस्ट झाले. ते पण स्वतःच ते दिलेलं कंडिशन जी होती ती वाचायला लागले. आणि ऑब्व्हियसली मग तो अकॅडमिक एक्सरसाइजच झाला. इट इज ट्रू, तसंच पत्र दिलंय की निदान मग हा अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून आम्हाला समजून घेऊ दे आणि ही उपाध्याय साहेबांना पण माहिती होऊ द्या की आम्ही त्यांना पत्र जे दिलं त्याच्यामध्ये आम्ही 10 प्रश्न विचारले. आता ऑफहँड मला लगेच तुम्हाला सांगता येत नाही, पण महत्वाचा प्रश्न होता की सोर्स कोड कोण घालतं, कुठे घातलं जातं, किती लोक ह्याच्यात इन्व्हॉल्ड असतात. हे एकाचंही उत्तर आम्हाला आज ताग्यात मिळालेलं नाही. आज 2 या निमित्तानं मग एक आणखीन प्रश्न मी विचारतो. काल पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जी विरोधी पक्षांची बैठक आणि एक पत्रकार परिषद नंतर झाली, त्यात असं म्हटलं गेलं की रशियातून ईव्हीएम कंट्रोल होऊ शकतात, त्यात छेडछाडी होऊ शकते. तुमच्या लेखी भारतातली मतदान यंत्र ही रशियातून नियंत्रित होऊ शकतात का? ईव्हीएम यंत्र जर हॅक होत असतील तर ते कुठूनही होऊ शकतात. टेक्नॉलॉजी अशी गोष्ट आहे की कुठूनही तुम्ही सॅटेलाइटद्वारे पण होऊ शकतं, जवळ उभं राहून. त्याच्याबद्दल आय एम नॉट दी एक्सपर्ट, पण मी आपल्याला एवढं निश्चित सांगू शकते की हॅक झालं की नाही हॅक झालं, आमच्याकडे प्रूफ होतं की मॅल फंक्शनिंग डेफिनेटली होतंय. अगदी वंदनाताई, आपण एक काही क्षण अजूनही थांबा. आपल्यासोबत काही तांत्रिक दृष्ट्या संपन्न पण माणसं आहेत आणि राजकीय पण आहेत, त्यांच्याशी आपली चर्चा करून देऊ. केशव उपाध्याय, अगदी मी देणार आहे. केशव उपाध्याय, मी संधी देतो. वंदनाताईंनी मांडलेल्या एका मुद्द्याला फक्त तांत्रिक दृष्ट्या आपण दुरुस्त करून घेऊ. अनय जोगळेकर, वंदना चव्हाण असं म्हणाल्या की एका प्रयत्नात ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकते का नाही याचं उत्तर मिळू शकत नाही. किमान महिनाभराचा तपशील हवा, अवधी हवा. थोडक्यात असं आहे की ईव्हीएम घरी घेऊन जायची परवानगी द्या. 1 महिन्याने सुद्धा हा छेडछाडीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो का?
नाही, याच्यात यशस्वी होऊ शकतो का अयशस्वी होऊ शकतो हा मुद्दा नाही आहे. तुम्ही यांचे आक्षेप काय होता, ईव्हीएमवर बाहेरच्या कुठल्या तरी म्हणजे त्याला स्पर्श न करता त्याला आयदर वायरलेस, ब्लूटूथ किंवा इन्फ्रारेड किंवा लो फ्रिक्वेन्सी वेव्हचा वापर करून त्याच्यात काही माल फंक्शन करता येतं का? तर त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितलं की त्याला स्पर्श न करता किंवा ते न उघडता तो प्रयत्न करून बघा. त्याच्यासाठी तुम्हाला महिनाभर करायची गरज नाही. दुसरा मुद्दा आहे की जो आतली चिपच जर कोणीतरी ती बदलली आणि ती जर दुसरी हे केली, पण हे लक्षात ठेवा की ही जी मतदान यंत्र जी येत आहे ती निवडणूक आयोग भारत इलेक्ट्रॉनिक्सकडनं बनवून घेतोय, त्याची व्हेरिफिकेशन होतंय, त्याच्यात पुन्हा टेस्टिंग होतंय मतदानाच्या दिवशी. त्यामुळे जर चिप बदलली तर मग म्हणजे महिनाभर त्यांना हाताळायला दिली आणि जर त्यांनी ती उघडली आणि हे केली तर करता येऊ शकेल. पण त्याच्यातही आता ही जी नवीन मशीन आलेली आहेत M2 आणि M3 त्याच्यात ही काळजी घेण्यात आलेली आहे की समजा नंतर जर त्या मशीनचा वापर करून त्याच्यात बोगस मतदान करायचा प्रयत्न केला गेला तर प्रत्येक कास्ट केलेल्या मताला एक बॅकएंड सिग्नेचर असते की त्याच्यात ते मत किती तारखेला आणि किती वाजता कास्ट केलं गेलंय हे निवडणूक आयोगाला समजू शकतो. त्यामुळे धरून चला की मतदान झाल्यानंतर जेव्हा ती सील कंडिशनमध्ये असतात तिथे कोणीतरी तो टॅम्परिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर बोगस मतदान केलं तर हे होऊ शकतं, म्हणजे हे पकडलं जाऊ शकतं. त्यामुळे हा विचार करायला हरकत नाही. मला असं वाटतं की याच्यावर एक मध्यम मार्ग उपाय असं करता येऊ शकेल, राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला सुचवावं की त्यांना 1 महिना मागण्यापेक्षा की त्यांना कुठल्या प्रकारच्या टेस्ट करायची आहेत ते त्यांनी एक लिखित स्वरूपात अगदी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या निमित्तानं 2 प्रमुख मुद्दे समोर आले. एक म्हणजे स्पर्श न करता ईव्हीएम मध्ये छेडछाड करून दाखवा, यावर राजकीय पक्षांची भूमिका वेगळी होती. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा यात असा आला की 1 महिनाभर आम्हाला ईव्हीएम घरी घेऊन जाऊ द्या, मग आम्ही दाखवू शकतो की ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकते की नाही. वंदनाताई, नक्की यापैकी दोन्ही मुद्दे तुम्हाला मांडायचे होते का तुम्ही स्पर्श न करता सुद्धा हॅक करू शकता असा दावा आजही करता आहात? नाही, बिलकुल नाही. स्पर्श न करता आम्ही करू शकणार नव्हतो. आम्हाला प्रयत्न करायचे होते. इट वॉज अन अकॅडमिक एक्सरसाइज. परत मी सांगते, अकॅडमिक एक्सरसाइज. दुसरं म्हणजे ते कसं होतं ते आम्हाला सुद्धा माहित नाही. माहिती असतं तर मग सरळ जाऊन एक बटन दाबलं असतं. तुम्ही त्याच्याबरोबर हॅकथॉन्स असतात, त्या हॅकथॉन्स मध्ये काय एका बटन दाबल्याने लगेच तुम्ही सोल्युशन काढता का? नाही, यू हॅव टू प्ले विथ द मशीन. पण मग आता हे जर प्ले विथ द मशीन आहे याचा अर्थ तुम्हाला मशीन उघडावं लागणार, मग त्यातली चिप बदलली जाणार. ती चिप बदलली गेल्यानंतर तर अपेक्षित निकाल तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फीड करू शकता. मग अशा वेळेला ईव्हीएम मधलं टॅम्परिंग हे सिद्ध होईल. हे बरोबर आहे? माझं म्हणणं, घरी पण घेऊन देऊ नका. तुम्ही इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्येच ते ओपन ठेवा, म्हणजे चिप बदलता येणार नाही. आणि तिथं तुम्ही लोकांना इन्व्हाइट करून 1 महिना वापरू दे. पण काहीतरी पद्धत पाहिजे. मला सांगा, हॅकिंग इज अ डिफरंट थिंग, पण मॅल फंक्शनिंग होत आहे हे तर नक्की आहे ना. ही मशीन आहे. तुम्ही अगदी माल फंक्शनिंग होतंय का तुमच्या लेखी ते होतं आहे. केशव उपाध्याय आहेत आपल्या बरोबर. केशव उपाध्याय, हा आक्षेप वारंवार येतोय आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा जो एक आक्षेप काल चक्क तुमच्या सहयोगी पक्षाच्या कडूनही शिवसेनेकडून देण्यात आला तो असा होता की बऱ्याच प्रमाणामध्ये यंदा ईव्हीएम बंद पडतायत. अर्थात ती प्रत्येक वेळेला जिथे जिथे ती बंद पडतात तिथे तिथे ती नवीन दिली जात आहेत, पण तरीही ती बंद का पडतायत असा प्रश्न शिवसेनेनेही उपस्थित केला. वंदनाताई म्हणत होत्या की माल फंक्शनिंगचा संशय मात्र मिटत नाहीये. असं आहे, म्हणजे प्रसाद एकदा नक्की ठरवलं पाहिजे की तुम्हाला हॅकिंग म्हणायचं का मॅल फंक्शनिंग म्हणायचं आहे. म्हणजे आत्ता ताईंच्या बोलण्यात असं कळलं की नाही, मॅल फंक्शन नाही, पण काय हॅकिंगचा मुद्दा नाही, पण मॅल फंक्शन नक्की होत आहे. म्हणजे मग तुमचा मूळ मुद्दा बाजूला राहतो की जो तुमचा आरोप आहे की कुठला तर रशियन बिशन, त्या आरोपाला काहीच अर्थ उरत नाही. आपण केवळ आरोपासाठी आरोप केला हे त्यातलं सिद्ध, त्यातलं सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्या सगळ्या विषयातली की समजा त्यात अधिक निर्दोष करण्यासाठी ही सगळी प्रोसेस, रिफॉर्म्स अधिक चांगले करण्यासाठी जे करता येणं शक्य ते केलं पाहिजे. तसे निवडणूक आयोगाला सुचवलं पाहिजे. मगाशी रत्नाकर महाजन एक मुद्दा मांडला की भारतीय जनता पार्टीने अशाप्रकारे 2010 साली आरोप केले होते. हो, हे खरं आहे, पण त्याच्यानंतर 2014 साली सरकार आल्यानंतर किती व्हीव्हीपॅटसाठी किती तरतूद या सरकारने केली याचाही थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि आम्ही रिफॉर्म्सच्या पाठिंबा आहोत. याच्यात आणखीन चांगले रिफॉर्म्स येत असतील तर ते आले पाहिजेत, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. तिसरं त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा, मगाशी ताई आमच्या म्हणाल्या, एक शेवटचा मुद्दा फक्त मांडतो. ताई आमच्या म्हणाल्या की आम्ही पत्र दिलं, त्या पत्रात काही उल्लेख म्हणजे त्या बैठकीमध्ये मी मुद्दामून एक पाठ शिल्लक वाचायचा ठेवला होता, 2 ओळी आहेत फक्त. आणि हे खरं आहे की ताईंनी त्यांच्यावेळी पत्र दिलं होतं इलेक्शन कमिशनकडे. कमिशन देन ऑफर टू हर ऑल हर टेक्निकल डाउट्स क्लिअरिफाय बाय इंटरॅक्टिंग विथ TEC. NCP टीम then had detailed discussion with TEC which clarified all their issues.
हे माझं वाक्य पुन्हा नाही. बरं, या वाक्याला चॅलेंज पण त्यानंतर पुन्हा केला गेला नाही. आणि आताही त्या म्हणतात की टेक्निकल नाही, मॅन फंक्शनचा मुद्दा त्यातला महत्वाचा अगदी. आहे. या सगळ्या चर्चेमध्ये 5 नाही, 50 नाही, 100% करावा, आमचं त्याला काही म्हणणं नाहीये. अगदी. केशवराव, आपण ही मोजणी भूमिका करायची असतील वारंवार तर. म्हणता आहात की तुमच्या लेखी व्हीव्हीपॅटच्या 100% मतमोजणीला कसल्याही प्रकारे आक्षेप घेण्याची भूमिका नाही. ह्या आतापर्यंतचा दुसऱ्या भागातला विषय हा तांत्रिक होता. वंदनाताई, धन्यवाद, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. तुम्हाला निवडणुकीचा प्रचार असल्यामुळे फार मोजका वेळ आम्हाला देता येणार होता, याचीही नोंद या निमित्तानं करतो. पण आता एका इंटरेस्टिंग आणि अर्थात रंजक गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की गुढीपाडवा जसा महाराष्ट्रात साजरा होतो तसा दक्षिणेमध्ये उगादीचा उत्सव साजरा होतो. आणि या उगादीच्या उत्सवाच्या वेळेला तिथे वार्षिक भविष्य काढलं जातं. उगादीचं एक वार्षिक भविष्य आलं आहे आणि ते फारच रंजक आहे. त्यात भाजप आणि काँग्रेसविषयी काय बोललं गेलं आहे हे आपण आत्ता इथे चर्चिणार नाही आहोत, पण चंद्राबाबूंबद्दल काय बोललं गेलं ते मी तुम्हाला सांगतो. याचं कारण असं की EVM बद्दल सर्वात जास्त तक्रारी चंद्राबाबूंच्या माध्यमातून होतात. तर उगादीचं भविष्य असं सांगतं की आंध्र प्रदेशमध्ये YSRCP हा पक्ष म्हणजे YSR यांचा काँग्रेस 175 विधानसभाच्या जागा जिंकणार आहे, 25 लोकसभेच्या जागा जिंकणार आहे, जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री होणार आहेत आणि तेलंगणामध्ये KCR यांचा TRS 17 लोकसभेच्या जागा जिंकणार आहे. महाजन सर, कदाचित भविष्य या स्वरूपातल्या चिंता किंवा त्याच्या संदर्भातली चर्चा तुम्हाला कदाचित यात इंटरेस्ट नसेल, पण हा एक रंजक चर्चेचा भाग आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा विचारतोय, अशा स्वरूपाच्या निकालाची शक्यता मग ती भविष्यवेत्यांनी न व्यक्त करो, राजकीय व्यक्तींना सर्वाधिक आधी येते आणि म्हणूनच निकाल आपल्या विरोधात जात आहेत म्हणून EVMची तक्रार सुरू झाली आहे का? नाही, ही टिपिकल ठेवणीतली तक्रार झाली आणि या तक्रारीला आपण काही क्रेडिबिलिटी द्यावी असं मला वाटत नाही आणि तसं मी आपल्याला नम्रपणानं सुचवू इच्छितो. मुद्दाम भविष्य वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत, माझं व्यक्तिगत तर स्पष्टच मत आहे की ते एक थोतांड आहे. त्यामुळं मी त्याच्यावर काडीचाही विश्वास ठेवायला तयार आपण नाही. भविष्याचा विषय बाजूला ठेवू, पण राजकीय लोकांना अंदाज येत असतो परिस्थितीचा. याशिवाय या भविष्य कथनाशिवाय ज्या पाहण्या वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत होतात आणि आपण चॅनेल्स ती शेअर करता त्याबद्दलसुद्धा अनेक आक्षेप आहेत, अनेक त्याबद्दलचे अनुभव आहेत. त्यामुळं त्यांच्या बाहेर जाऊन आणि त्यांना जमेत न घेतासुद्धा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्या पक्षाचे कार्यकर्ते ग्राउंड लेवलचे जे अहवाल देतात त्याच्या आधारे पक्षांचा स्वतःचा एक अंदाज असतो. अगदी तो जर एखाद्या पक्षाने शेअर केला तर त्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो. मला फक्त एकच सांगायचं आहे, मगाशी अनयनी जो उपाय सुचवला तो मला योग्य वाटतो आणि त्या संदर्भात सर्व पक्षांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे आणि एकदाची या मशीनबद्दलची संशय निवृत्ती केली पाहिजे. अगदी तो राष्ट्रीय चिंतनाचा विषय आहे. कदाचित या निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा जोर धरेल अशी अपेक्षा आहे. प्रदीप देशमुख आपल्या बरोबर आहेत. प्रदीपराव, निवडणुकीच्या निकालांचा अंदाज आल्यामुळे हा थैथयाट सुरू आहे का? हा चिंतनाचा विषय सुरू झाला आहे का? नाही, मला असं वाटत नाही. पण त्याच्यामध्ये माझा अमेजींना एक प्रश्न आहे, कारण ते तज्ज्ञ आहेत या क्षेत्रातले. अख्ख्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी EVMबद्दल तक्रारी येतात त्या फक्त भाजपाच्या कमल चिन्हाबाबतीतच काय येतात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांची चिन्ह असतात. चुकून कधीतरी पंजा दाबल्यानंतर घड्याळ का येत नाही, घड्याळ दाबल्यानंतर त्या ठिकाणी कुठलं तरी कंदील का येत नाही. प्रत्येक वेळेला कुठलंही बटन दाबल्यानंतर कमळ चिन्ह का येतं किंवा त्याच्याच पेपर का येतो. अगदी प्रदीपराव, हाच मुद्दा सध्या व्हॉट्सअपवर पण गाजतोय आणि मगाशी मी त्याचा उल्लेख केला. म्हणूनच लोक म्हणायला लागली आहेत की आजकाल घरातली बटणं दाबली तरी पण कमळाला मत जातं. हा अत्यंत विनोदाचा भाग झाला. पण अनिल जोगळेकर, तुम्ही या निमित्तानं खुलासा करा की अशा प्रकारचा प्रकार भारतभरात होतोय का? तुमचे इनपुट्स काय आहेत? कोणतंही बटन दाबलं की कमळालाच मत चाललंय, हे खरंच घडतंय का? मला असं वाटतं जेव्हा सत्ताधारी पक्ष असतो त्याच्या विरोधात हे सगळ्या तक्रारी असतात. मागे जेव्हा 2009 साली भाजपा तक्रार करत होता तेव्हा काँग्रेसबद्दल होती, आता भाजपाबद्दल होती. त्याच्यात फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही, कारण या ज्या सगळ्या तक्रारी आहेत या सगळ्या यातल्या कुठल्याही तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या नाही आहेत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याला दुजोरा दिलेला नाही आहेत. अगदी. रत्नाकर महाजन सरांना बोलायचं, शेवटच्या टप्प्यात आहोत. महाजन सर, कृपया थोडक्यात. या सगळ्या चर्चेचं सार असं की
EVM संशयातीत आहेत असं ज्यांना म्हणायचं असेल, विशेषतः निवडणूक आयोगाने त्याला या संबंधाची विश्वासार्हता सिद्ध करावी लागेल. नंबर 1, EVM हॅक होतं का नाही हा प्रश्न वादग्रस्त असला तरी EVM माल फंक्शनिंग सगळीकडे होतं हे तर सिद्ध आहे आणि त्यामुळंच माल फंक्शनिंग झालेली यंत्र बदलून पुन्हा त्यावर मतदान घ्यावं लागलेलं आहे. असे प्रकार या निवडणुकीत अनेक झालेले अगदी. आणि आत्ताच्या ताज्या घडामोडींमध्ये आता आपण M2 M3 या लेवलच्या मशीन्स पर्यंत आलेलो आहोत, तरी ते बिघडतात. अगदी. केशवराव उपाध्ये, शेवटचा टप्पा आहे, तुम्हाला वेळ देतोय आपण. पहिला मुद्दा तर आर्थिक माफ करा, पहिला मुद्दा तर अर्थातच अगदी मला फक्त प्रश्न पूर्ण करू द्या. प्रश्न असा आहे की निकालाचा अंदाज आल्यामुळे हे सुरू आहे का? तुमच्याकडून तो आक्षेप वारंवार नोंदवला जातो आहे. पण दुसरी गोष्ट, मतदान यंत्रांबाबतचा संशय कसा मिटवायचा? दोन्हीची उत्तरं द्या टप्प्याटप्प्याने. असं आहे, नाही, दोन्ही उत्तरं मुळात असं आहे की याच्यापूर्वी सुद्धा जे लोक आता सांगतात की आम्ही पुन्हा बॅलेट पेपरवरती जाऊ, बॅलेट पेपर बदलल्याच्या, बॅलेट पेपर कशा काय पळवून नेण्याच्या अनेक घटना, अनेक किस्से हे आजही रंगवले जातात. म्हणजे आपण पुन्हा एकदा प्रगतीकडे जायचं का पुन्हा उलट्या दिशेने जायचं? म्हणजे आता टीव्हीवर आपण बसलो, एका मिनिटात आपण लोकांसमोरपर्यंत पोहोचतो. आता ती इतकं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. आता त्याच्याऐवजी मला तोही दिवस आठवतात की ज्यावेळी खिळ्यांवरती पेपर लावला जायचा, आपण उलटं त्या दिशेने जायचं का? आत्ताच्या प्रक्रियेमध्ये जर काही दोष असतील आणि ते अधिक निर्दोष व्हायची असेल तर ते केले पाहिजेत, त्याबद्दल दुमत त्याचं कारण नाही. पण आमचा पराभव झाला राजस्थानच्या, मध्य प्रदेशच्या विजयानंतर अशी तक्रार का नाही आली हो? EVM मध्ये गडबड आहे, कारण त्यावेळी सगळं शांत होतं. मला आक्षेप तिथे आहे की हा ढोंगीपणा जो आहे की आम्ही हरलो की फक्त बोलतो त्याच्याबद्दल आक्षेप आहे. कारण आम्ही हरलो, लोकांनी आमच्यावर विश्वास नाकारला, हे सत्य स्वीकारण्याची तयारी या पक्षांची नाही. पोटनिवडणुकांमध्ये ज्यावेळी सगळीकडे काँग्रेस पक्ष जिंकत होता, इतर पक्ष जिंकत होते, त्यावेळी हा सूर आला नाही. मात्र राज्यांमध्ये काँग्रेस हरलं की मात्र हा सूर येतो की बघा लोकशाहीचा पराभव झाला, EVM मुळे जिंकलं. मला असं वाटतं हे चित्र बदलायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला नीट या सगळ्या विषयातलं जे काही रिफॉर्म असतील ते करायला आक्षेप आमचा नाही, भारतीय जनता पार्टीचा त्या रिफॉर्म्सला पाठिंबा. ठीक आहे केशवराव, एक 30 सेकंदाचा वेळ आपण महाजन सरांना देतोय. महाजन सर, माझ्या हातातली वेळ खरंच संपत चालली आहे. ठीक आहे. मतदान पत्रिकांवर मतदान घेणे आणि आधुनिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा तंत्रज्ञानावरचं प्रेम यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. अमेरिका आणि अनेक प्रगत युरोपीय देशांमध्ये आजही मतपत्रिकांद्वारेच मतदान होतं. ते देश काही वैज्ञानिकदृष्ट्या किंवा तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या मागासलेले नाहीत. नाही केशवराव माफ करा, आपण कसं आहे, आरोप प्रत्यारोप चालत राहतील. वेळेची मर्यादा असल्याने मला थांबवावं लागतं आहे आणि वेळेची मर्यादा असल्याने कृपया हा शो सुद्धा इथे नियंत्रित करावा लागतो. खरं तर इथे अनेकांना उत्तरं द्यायची आहेत, बऱ्याच जणांचे हात वर झालेत, पण माफ करा आपल्याला इथेच थांबावं लागतंय. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जाता जाता, रशियातून मतदान यंत्र नियंत्रित करता येतात का या चंद्राबाबूंच्या आरोपामुळे पुन्हा एकदा या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्या भाजपानं सुरुवातीला EVM बाबत शंका उपस्थित केली होती तो आता EVMचं समर्थन करतोय. तर EVM बाबत काँग्रेस पक्ष अद्यापही साशंक आहे आणि विरोधक त्यांच्या सोबत आहेत. महिनाभर EVM आमच्या ताब्यात दिलं तर त्यात छेडछाड करता येते की नाही हे स्पष्ट होऊ शकेल असं राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचं म्हणणं आहे. माहिती तंत्रज्ञानाची जाण असणारे चंद्राबाबू नायडू EVM बाबत करत असलेला आरोप न पटणारा आणि आश्चर्यकारक असल्याचं या विषयातलं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. EVM बाबतचे हे आरोप प्रत्यारोप भविष्यातही असेच सुरू राहण्याची चिन्ह आहेत. मात्र आरोप करताना तो सिद्ध करणारे पुरावे देणं आणि आरोप धुडकावणाऱ्यांनाही तो सप्रमाण धुडकावणं गरजेचं आहे. अन्यथा या दोन्ही प्रकारांकडे राजकीय स्टंट म्हणूनच जनता पाहत राहील यात शंका नाही. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.